नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मंदाकिनी. मनातून खा खाऊ घाला बाकी सर्व मोह माया. मी स्वीट होममध्ये गेले ना की मला असं वाटायचं की मी हे काळे गुलाबजामुन कधी बनवायला शिकेल. आणि मी हे गुलाबजामुन इतके परफेक्ट बनवले आहेत ना, एकदम स्वीट होममधल्या सारखे. तर काय करायचे, त्यासाठी आपल्याला अर्धा किलो खवा घ्यायचा आहे आणि मी इथं ना 150 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे. ते छान हाताने चुरगळून घ्यायचं आहे आणि तळ हाताने ना एकदम बारीक म्हणजे एकदम त्याची पेस्ट करून घ्यायची आहे. जर तुम्हाला हाताने करू नसलं ना वाटलं तर तुम्ही मिक्सरमध्ये केलं ना तरी पण चालेल. पण मी पनीरला ना इथं पूर्ण हातानेच बारीक एकदम चुरा करून घेतलेला आहे आणि एकदम हे कणकीसारखं मऊ झालेलं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता किती एकजीव करून घेतलेला आहे पनीरला. आता हा पूर्ण गोळा करून घ्यायचा. आता घ्यायचा आपल्याला एका ताटामध्ये खवा पण ना मस्तपैकी एकदम हाताने चुरगळून घेतलेला आहे आणि हा ना एकदम प्युअर खवा आहे. माझ्या सासूबाईंनी ना हा खवा कुंतलगिरीवरनं आणलेला आहे. हा अर्धा किलो खवा घेतलेला आहे मी इथं. तो पण चांगला मळून घ्यायचा छान कणकेसारखा. आता पनीरचा गोळा ना ह्या खव्याच्या गोळ्यामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचा. म्हणजे हे दोन्ही पण ना आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत. अजिबात पांढरं पनीर दिसलं नाही पाहिजे ह्या खव्यामध्ये. एकदम गोल्डन कलर आला पाहिजे. अशा पद्धतीने छानपैकी ह्यांना एकजीव करून घ्यायचा आहे. ह्या मळून झालेल्या खव्यामध्ये टाकायचे आपल्याला फक्त वाटीभर मैदा टाकायचा आहे आणि टाकायचा चुटकीभर खायचा सोडा. आणि मी इथं ना 4 चमचे गावरान तूप घेतलेला आहे. इथं तुम्ही गावरान तुपाऐवजी ना डालडा वापरला ना तरी पण चालेल. आता हे छानपैकी एकजीव करून घ्यायचं आहे. मस्तपैकी मळून घ्यायचं आहे. मळताना ना एकदम छान जोरदार मळून घ्यायचं की जेणेकरून जो मैदा आहे ना तो पूर्ण आपला खव्यामध्ये मिक्स झाला पाहिजे. आता मी इथं 2च चमचे दुधाचे वापरलेले आहेत. तुम्ही दुधाऐवजी पाणी पण वापरू शकता. तर हे दूध टाकून झालं ना छानपैकी असा उंडा तयार होतो. याच्यामध्ये दूध आणि पाणी का टाकायचं, कारण की जो मैदा टाकलेला आहे ना आपण की ते तळताना ना अजिबात तेलामध्ये फुटू नये, यामुळे इथं पाणी नाहीतर दूध वापरायचं. आणि थोडंसं पीठ घेऊन हातावर बघायचं की गुलाबजामुन तयार होतोय की नाही. गुलाबजामुन जर तयार झाला तर समजायचं की हे पीठ आपलं परफेक्ट झालेलं आहे. आता ह्याला 5 ते 10 मिनटं भिजत ठेवायचं. तोपर्यंत आता चाचणी बनवायची. चाचणीसाठी मी इथं घेतलेली आहे 1 किलो साखर आणि 3 वाट्या पाणी टाकलेलं आहे. खवा घेतलेला मी 500 ग्रॅम आणि 150 ग्रॅम पनीर आणि मी मैदा घेतलेला 200 ग्रॅम. वाटीभर म्हणजे 200 ग्रॅम येतोच बरं का. म्हणजे ज्याचा अर्थ पूर्ण 850 ग्रॅम पीठ झालेला आहे. याच्यानुसार मी इथं 1 किलोची चाचणी बनवलेली आहे. इथं चाचणी पण छान चिकट होऊन द्यायची आहे आपल्याला, की जसं आपण तेल हातावर घेतो ना त्या पद्धतीने चिकट होऊन द्यायची आहे. चाचणीचा गॅस बंद करायचा आणि बाजूला ठेवून द्यायची. आता आपलं पीठ पण 10 मिनटं छान भिजलेलं आहे. आता मस्तपैकी यामधला ना छोटासा गोळा तोडून हातावर घ्यायचा आहे, तळ हातावर. छानपैकी गोल करून घ्यायचा आहे. नुसता गोल करायचा नाहीये, तर जोपर्यंत ना त्यामधनं बाहेर तूप येत नाहीये ना तोपर्यंत हातावर हा गोळा छानपैकी असा चोळून घ्यायचा या पद्धतीने. अशा पद्धतीने जर तळ हातावर गुलाबजामुन केले ना तर तेलामध्ये जाताना अजिबात तुमचा एक सुद्धा गुलाबजामुन जास्तीचा तडकणार नाही किंवा फुटणार नाही. या पद्धतीने सगळे गुलाबजामुन आपण करून घ्यायचे. आणि आता टाकायचं कढईमध्ये तेल. तेल ना आपल्याला मीडियम गॅसवरच गरम करून घ्यायचं आहे. आधी चेक करून घ्यायचं तेल गरम झालं आहे की नाही. अशा पद्धतीने जर बुडबुड्या आल्या तर समजायचं की तेल आपलं छान गरम झालेलं आहे. आणि मग लगेचच गुलाबजामुन टाकायचे आणि छान असे तळून घ्यायचे. तळताना ना अशाच पद्धतीचा झाऱ्या वापरा. जो आता निघलेला आहे ना नवीन तसा वापरू नका. आणि तळताना ना झाऱ्या फक्त खालीवर करा. गुलाबजामुनना अजिबात परेशान करू नका. आणि अशा पद्धतीने काळे गुलाबजामुन तळून घ्या. हे काळे केले ना की कोणाकोणाला वाटतं की करपट लागतील, तर ना अजिबात करपट लागत नाहीत गुलाबजामुन. आपण गुलाबजामुन मळताना जे पनीर टाकलेलं आहे ना त्यामुळे ना गुलाबजामुन करपट लागत नाही. फक्त काळा कलर येतो
पण अजिबात करपट लागत नाहीयेत आणि जो वरनं कडकपणा येतो आणि आतमधनं गुलाबजामुन एकदम सॉफ्ट. म्हणजे मी हे गुलाबजामुन केले ना की मी इतकी खुश झाले ना की मला वाटलं अरे मी एकदम स्वीट होममधल्यासारखे गुलाबजामुन केले. गुलाबजामुन सगळे तळून झाले ना मगच पाकामध्ये टाकायचं, नाहीतर तळताल आणि लगेचच पाकात टाकताल तर ना असे एकदम शिजल्यावाने गुलाबजामुन होतात. त्यामुळे सगळे तळूस तोपर्यंत थोडासा दम धरायचा आणि मगच टाकायचे. आता हे मस्तपैकी गुलाबजामुन 2 तास भिजून द्यायचे आणि 2 तासाने लगेचच खायला घ्यायचे. दुसऱ्या दिवशी तर हे गुलाबजामुन इतके चवदार लागतात ना, आतमधनं तर इतके दाणेदार झाले होते ना, मी तुम्हाला इथं एक गुलाबजामुन फोडून दाखवणार आहे आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता गुलाबजामुन आतमधनं किती दाणेदार झालेला आहे आणि पूर्णपणे भिजलेला आहे. मी फक्त इथं 2च तास बरोबर भिजून दिलेला आहे. आता मी तर हे गुलाबजामुन बनवून ना इतकी खुश झालेली आहे ना, आता वेळ आहे फक्त तुमच्या खुश होण्याची. आणि ह्या काळ्या गुलाबजामुनची रेसिपी आवडली असली तर मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा.